आहे याच्यात होईल आपलं 8-15 काही ना काही दुरुस्ती होईल. आता कंप्लीट प्रशासनाविरुद्ध लढा द्यायचा आहे फुल टाइम म्हणजे निर्णय लागूच तर. एक मिनिट बोलला त्यांना. वनरक्षकांना घेतले मी हो वनरक्षकांचे झाडे जुडे झाले त्यांना चालता येत नाही बरंच आणि आपण लागेल होईल का पाणी येईल का सामान्य लोकांना थोडं जनजागृती आम्ही आहे तो पण येईल असं नाही. एवढे नका काळजी करू. की पाणी जे आपल्याकडे 12-13 दिवसाला येतं त्याच्या संदर्भात एक जनजागृती आम्ही 1 महिन्याभराचं आंदोलन आहे. तो तुम्हाला फक्त आमच्या मागे आशीर्वाद असू द्या पाठिंबा असू द्या एवढंच बाकी आम्ही करतो सगळं. आहे याच्यात होईल आपलं 8-15 काही ना काही दुरुस्ती होईल. आता कंप्लीट प्रशासनाविरुद्ध लढा द्यायचा आहे फुल टाइम म्हणजे निर्णय लागूच तर. MLDचीच आहे. आता नवीन पाईपलाईन याच्यासाठी येते की त्याची कॅपॅसिटी जास्त आहे. पण आम्ही मुद्दा हा मांडलेला आहे. या तर या जर तुम्ही बाजू घ्या हा आगे आओ. आम्ही मुद्दा हा मांडलेला आहे की जर दररोज 140 MLD पाणी येतं शहरामध्ये सिडको अडवून स्वतंत्र भाग आहे आणि जुनं शहर एक स्वतंत्र भाग आहे. आमचा मुद्दा असा आहे की प्लॅनिंगचा अभाव आहे म्हणून हे पाणी मिळत नाही. आता तुम्ही म्हणाल तुम्ही लोक काय करता आहे तुमचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं प्रशासन ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारात म्हणा आणि याच्यात गुंतलेलं असतं आमचं त्यांना आता आम्ही कॉन्क्रीटला आता उद्या आम्ही सगळे इंजिनियर्स जुने महापालिकेचे पाणी पुरवठ्याचे त्यांची चर्चा करणार. पण आमचं म्हणणं आहे की 240 MLD पाणी रोज येतो. सिडको अडकला एक दिवस संभाजीनगर शहराला एक दिवस पूर्ण जर 140 MLD पाणी दिलं तर वाया जात असेल पाणी तर एक दिवसाचं पूर्ण वाया जातात आपण समजू तरी 2 दिवसाला किंवा 3 दिवसाला या शहराला पाणी मिळू शकतं. पण हे प्रशासन देत नाही. याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही. बॉडीने 5 वर्षांनी महापौरने या शहराला आणि प्रशासनावर कोणाचं नियंत्रण नाही. मग आमचा मुद्दा जेवढा आहे पाईपलाईन होईल त्यावेळेस होईल त्याला अजून वेळ लागेल वर्ष लागेल. जे पाणी आत्ता येतं याच्यात तुम्ही जर 1 दिवसाआड इकडं 1 दिवसाआड इकडं पाणी दिलं तर मला वाटतं शहराला पाणी मिळतं आणि ते मिळावं त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करलेलं आहे. स्टार्ट आम्ही कालपासून केलेलं आहे आणि आंदोलनं फार काही आम्ही शेवटच्या टप्प्यात मोर्चा काढणारे पण आता काल जसं आम्ही शहराच्या स्वागताच्या ठिकाणी रिकाम्या